भ्रष्टाचार म्हणलं की नेत्यांचंच नाव सर्वात पुढे येतं आणि बऱ्याचदा असंही म्हणलं जातं की एवढे उच्च शिक्षित कलेक्टर आणि सचिवासारखे अधिकारी असताना कशाला गरज आहे निवडणुका घेऊन या नेत्यांना निवडून देण्याची. अजितदादांकडे जे अल्पसंख्याक मंत्रालयाचं खातं होतं, याच खात्यामध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांनी केलेला एक भयानक प्रकार उघडकीस आता आलेला आहे. अजितदादांच्या अल्पसंख्याक खात्याकडे अनेक शैक्षणिक संस्थांची अल्पसंख्याक दर्जासाठी म्हणून मंजुरीसाठी आलेली अर्ज होती, परंतु अजितदादांचा त्याच्यावरती विरोध होता म्हणून त्यांनी ती आत्तापर्यंत मंजूर केलेली नव्हती. ज्या दिवशी सकाळी 8:30 वाजता अजितदादांची अपघाताची बातमी आली, त्याच्यानंतर थोड्या वेळातच महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे दुखवटा जाहीर केल्यामुळे 3 दिवस कामकाज बंद ठेवण्यात येईल असं सांगितलं होतं. परंतु यांचा कामाचा कळवळा पहा, या लोकांनी हे जी सर्वविध अर्ज होती शैक्षणिक संस्थांची, त्यातील काही अर्ज अजितदादा ज्या दिवशी सकाळी अपघातात गेले त्याच दिवशी त्याच्यानंतर मंजूर केली आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 दिवसात 75 शैक्षणिक संस्थांना यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना न कळता मंजुरी देऊन टाकली. मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी या सर्व दिलेल्या मंजुरींना स्थगिती दिली आणि त्या अधिकाऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलवून झापलं अशी बातमी आहे. तर याहून अंदाज लावा, फक्त अधिकाऱ्यांच्या जीवावर जर हा देश राहिला तर या देशाचं काय होईल.